चला सामन्याला सुरुवात करूया. वेळ झालेला आहे 8:20 पहिला चेंडू ट्रॅव्हल होईल आणि पाहू शकाल पहिला षटक घेऊन येतो रेहान शेख. एक चांगला बिग बॅटल कुणाल किनी एका बाजूला सलामी बॅटर तर एका बाजूला पाहू शकाल बॅटर आहे समर्थ म्हणजेच बटर. आपण पाहतो बटर नावाने जास्त प्रसिद्धी भेटली का लहान वयामध्ये मोठ्या संघामध्ये संधी भेटली. संधीचं सोनं केलं. एका प्रतिम गोलंदाजाची जी ख्याती होती बघता बघता तो सलामी बॅटरच्या मध्ये पाहिलं गेलं. मायकोब या संघासाठी आज आमच्या बरोबर जोडले गेले कौशिक राऊत एक अप्रतिम दर्जेदार अपकमिंग समालोचक उचली दांडेकडून. चला स्पीडअप करा पंच सामन्याला सुरुवात करा कारण जास्त वेळ झालेला आहे. समीर खान बिट्टो राजू खान बघा कॉट बिहाइंड साठी रिव्ह्यू नसणार आहे. लक्षात घ्या कॉट बिहाइंड साठी रिव्ह्यू नसणार आहे कारण की आपल्याकडे कॉट बिहाइंड साठी अल्ट्राज नाहीये. व्हाईट बॉल नो बॉल रनआउट चौकार यासाठी आपण डीआरएस घेऊ शकतो. एका संघाला एक डीआरएस असणार आहे. लक्षात घ्या. तर सामन्याला होते सुरुवात. पहिला षटक पहिला चेंडू तालिकेचं स्वागत केलं. पहिली गेंद का पहिला चेंडू घेऊन रेहान स्ट्राइक वर कुणाल किनी राईट ओव्हर द विकेट. कुणाल साडी गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू सरळ बाटली हा आला सौदी वर्षच्या सन्मानासाठी पहिला चौकार 4. चौकार खेळला गेला. कुणाल या शैलीसाठी ओळखलं ते शैली दाखवली. प्रतिभा फटका सोडे की आपण परंतु मुबारक शाह वाह काय क्षेत्ररक्षण. बघा जेव्हा क्षेत्ररक्षण झालं तर प्रत्येक ठिकाणी टाळ्या वाजल्या गेल्या. अप्रतिम क्षेत्ररक्षण मुबारक शाह यांच्या माध्यमातून. बघा मनीष भोईने स्वतःला थांबवलं कुणाल किनी आणि पाहू शकाल समर्थला पाठवलं बॅटिंग साठी. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन. दोन चेंडूने धावा दाखवकर 5. चांगला फटका सजवला तेवढा चांगला क्षेत्ररक्षण पाहू शकाल दर्शवलं गेलं ते म्हणजेच बॅटर च्या माध्यमातून तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. मुबारक शाह यांच्या माध्यमातून डावखुरा फलंदाज यावर स्ट्राईकवर लेग स्टंप च्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला. पंचाने यावेळेस बघा यावेळेस पंच अपील करतात का पंचाकडे अपील केले गेले. निलेश मिश्रा याच्यावर चर्चा केली जाते. तिन्ही पंच एकत्र येतील आणि डिझाईन देतील. पाहू शकाल काय डिझाईन असेल ऑन फील्ड ते दर्शवलं जाईल. सौरभ एका बाजूला अंजन आणि समीर खान असे 3 पंच. आणि व्हाईट बॉल पंचाने घोषित केला. पाहू शकाल निलेश मिश्रा कॉन्फिडंट आहेत परंतु पाहू शकाल पंचांचा निर्णय अंतिम राहील. व्हाईट बॉल. बघा एक रिव्ह्यू तुमच्याकडे आहे परंतु 15 सेकंदाच्या आत ते डीआरएस घेणं महत्वपूर्ण असणार आहे. लक्षात घ्या. आपण आताच कॉल करतो. पहिला सामना सुरू आहे. 15 सेकंदाच्या आत डीआरएस घेणं महत्वपूर्ण असणार आहे. पंच आपली जो ताकीद घ्यायची आहे यावेळेस सुरेख चेंडू अपील नक्कीच केली गेली. फलंदाज झालाय बाद. बॅक टू आउट गॉन. दॅट इज आहे. इस्माइल खान टमाटर कहीं पर हो तुरंत यहां पर आइए. मनीष भोईर यावेळेस बॅटिंग साठी सज्ज झालाय. 3ऱ्या क्रमांकावर 6 बॉल पहिला गडी बाद झाला. समर्थ याच्या मध्ये लहान चेंडू फटका सुरेख मुबारक शाह चेंडूला फील्ड करतो. फेकी केली आणि यावेळेस चेंडू गॅदर करता आला नाहीये.
चेंडू जर घ्याता झाला कुठे मोठा धोका झाला असता मनीष भोईरला परतावा लागला असतो मैदानाच्या बाहेर, परंतु संधी निर्माण झाली होती, संधी सोनं करता आला नाहीये. एक सिंगल धाव धावफलक एकने पुढे ससावते धावसंख्या 2.7 या अंकावर. चेंडू टाकून झाले ते म्हणजे तब्बल 4 चेंडू 4 मध्ये 7 धावा. सुरेख चेंडू होता, अप्रतिम दर्जेदार कमबॅक म्हणावा लागेल मिस्टर रेहान शेख यांच्या माध्यमातून. काय कमबॅक केला बघा. पहिला चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू एक एरगाव, तदनंतर एक व्हाईट बॉल, तदनंतर एक गडी बाद केला, एक सिंगल धाव आणि एक डॉट बॉल, म्हणजे 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केला. मागील 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला कुणाल किनी. शॉर्ट बॉल होता, जबीर खान चेंडू लावला, निर्धाव चेंडू. काय कमबॅक राहिला. हिंदी मध्ये एक म्हण आहे की फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो, फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो, फर्क इससे पड़ता है कि अंत कहां पे करते हो. शुरुआत नक्कीच खराब झाली, परंतु अंत सुरेख केलाय गोलंदाज रेहान शेख. या गोलंदाजाने पहिला षटक संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा फलकावर एक गडी बाद. बघा 4 षटकांसाठी तुमच्याकडे 15 मिनिटं आहेत, या पण लक्षात घ्या. 4 षटक हे तुम्हाला 15 मिनिटांच्या आत पारी पूर्ण करायचे, या पण लक्षात घ्यायची आहे. प्रत्येक संघाला आपण आव्हान करावं, कारण पहिला सामना आहे, पहिल्या सामन्यामध्ये आपण अनाउन्समेंट करतोय, या पण लक्षात घ्या. तदनंतर कुठलेही आर्ग्युमेंट चालणार नाहीये. बोथ टीम जेही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे त्यांना आपण ही ताकीद देतोय. दुसरं षटक जबीर घेऊन आलाय. फुलटॉस बॉल फटका सुरेख या पद्धतीने निघून गेला. 4 धावांचा हा आलाय. सौदी वॉरीच्या सन्मानामध्ये चौकार 4. आणि सरवली बस संघ दोन्ही कॅप्टन टॉस साठी सज्ज राहायचं. बॅटची नक्कीच लगावली गेली. चांगला यश म्हणावा लागेल रेहान शेखच्या माध्यमातून. डॉट बॉल. फ्लायटेड स्लोवर चेंडू होता आणि यावेळेस काय करणार गडी बाद. मनीष गौर बॅक टू द गॉन. मोठा गडी बाद केला गेला. पहिल्या चेंडूवर चौका, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू फ्लायटेड ऑफ ब्रेक चेंडू होता आणि बॅटरला कळलं नाहीये आणि फलंदाज बाद झाला. बव्वा आणि अक्षय आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. अशी कबड्डी पट्टू आपण पाहतो. बव्वा आज सामना चालून घेतात. वेलकम बव्वा, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. त्याचं अक्षय ओमकार देसाईचे मोठे फॅन आज सामना चालून घेत असताना पाहतोय. बारक्या वेलकम, आपलं सुद्धा स्वागत अशी या स्पर्धेमध्ये. बघा 2 गडी बाद झाले. धावा दाफक 11 धावा. दुसरा षटक मार्ग असतो. नवीन बॅटर अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय 4थ्या क्रमांकावर. फ्लायटेड बॉल यावेळेस चेंडू आलाय निर्धाव. अजय पाटील बघा फुलटॉस बॉल होता, यावर घेऊन खेळायचा प्रयत्न केला. चेंडू निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी जबीर खान यांची राहिली आहे. यावेळेस सुरेख चेंडू म्हणावा लागेल. अप्रतिम गोलंदाजी जबीर खानने सुद्धा चांगला कमबॅक करून दिलाय. पहिल्या चेंडूवर चौकार, मागील 4 चेंडू निर्धाव टाकले गेले. आमच्या बरोबरने पाहू शकाल रवींद्र रॉय आहेत गुणलेखकाची भूमिका पार पाडत असताना. यावेळेस फटका सुरेख शिवराम यादव चेंडूला फुल करत असताना. बघा या संघामध्ये शिवराम यादव सारखा खेळाडू असला, परंतु 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा दाखवकर मात्र काय गोलंदाजी राहिली आहे. दोन्ही षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकारला, परंतु मागील जे 5 चेंडू राहिले ते कुठे कुठे कमबॅक केले गोलंदाजांनी. 2 षटक 11 धावा दाखवकर. सरवली संघ आणि एका बाजूला दीपक 11. दोन्ही कॅप्टननी टॉस साठी सज्ज राहायचं. आल्याबरोबर टॉस झाल्याबरोबर आपला निर्णय सुद्धा सांगायची दक्षता घ्या. विनंती करेल कौशिक राऊत यांची पिताश्री विकास राऊत साहेब आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या प्लीज. विकास राऊत आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज.
बघा नवीन गोलंदाज पाहू शकाल अरुण शाहू बादल गोलंदाज सज्ज होतोय तिसऱ्या षटकामध्ये. खराब चेंडू फटका सुरेख कुणाल केली स्वतःला झोकलाय आणि चेंडूला ठोकून दिलाय 4 धावांसाठी. वडा शॉट 4 धाव. तेव्हा तेव्हा दबाव पॅराडाईज संघावर तो आणतो. किती वेळा पाहिला पण पॅराडाईज विरोधामध्ये कुणाल केनीची बॅट खूप चांगली बोलते. त्यावेळेस बॅटची गणा नक्कीच लगावली गेली. शॉट थर्मेला चेंडू आरे शेख तिकडे आहेत. संजय चव्हाण सुद्धा आहेत. त्यांच्या सन्मानासाठी चेंडू घेऊन जातो एकेरी धावासाठी. जेठा सामना चांगला घेत असताना आरे बरोबर पाहतोय. एक सिंगल धाव 10-1 पुढे ससल ती म्हणजे 17 अंकावर. त्यावेळेस गडी बाद. इनिंगच्या पण जर गोष्टी प्रत्येक षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार आलाय आणि या षटकामध्ये 9 प्लस चौकार होता. तौसिक स्थिरावली 17 अंकावर 3 गडी बाद बॅटिंग करते मायको असंग. शॉर्ट बॉल हलक्या बॅटने खेळलाय. गली रिझन थर्डमॅन चेंडू निघतात एकेरी धावासाठी. बघा धाव फळक 1 पुढे ससावती 10-2 पोहोचेल. 18 अंकावर अनिकेत कबर सुद्धा सामना चालना घेत असताना पाहतो आपण. महेश दोडके आपला सुद्धा वेलकम असेल. आमची जवळची मित्र पत्रा. या षटकामध्ये चेंडू टाकून जाता होतं 3 कुणाल केनी स्ट्राईकवर. त्यावेळेस पाडासाहेब केलाय. मुबारक शाह वाह. मुबारक जेव्हा जेव्हा फुल करतो तेव्हा वाह असं तोंडामध्ये निघतोय आणि चांगलं शतरक्षण केलं गेलं मुबारकच्या माध्यमातून. आपण वरती बसायचं प्लीज. राजू खान त्यावेळेस फटका सुरेख निशांनी चुकी केली आहे आणि यावेळेस संधी आली होती. संधीला गमावलाय. हातामध्ये झेल होता. निशांत पवार ने केली आहे चुकी. येणारे चेंडू 7 मध्ये किती धावा बनवेल कुणाल केली जेव्हा स्ट्राईक वर येईल त्यावर नजर असते. कारण की संधी आली होती. अरुण शाहूने संधी निर्माण केली होती. शेवटच्या अंतिमच्या षटकामध्ये नरवाक्य असेल. हलक्या बॅटने खेळला गेला. एक सिंगल धाव नक्कीच येईल. बघा षटक क्रमांक 3 संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपला गेला. 3 षटकात समांतर 20 धावा. या षटकामध्ये 9 धावा तब्बल जमा केल्या गेल्या. या षटकामध्ये खूप काही पाहायला भेटलं आम्हाला. 9 बॉल आला. चौकारला 3 त्याच्या सिंगल आले. झेल सुटलाय. डॉट बॉल आलाय. संधी निर्माण झाली. संधी सोना करता आणि शेवटचा अंतिम षटक गोलंदाज सज्ज होईल निशांत पवार. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन दीपक 11 चे कॅप्टन अभिषेक पटेल टेनी आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवा आणि एका बाजूला अमोल आपल्या कॅप्टनला पाठवायचं. सरवली बसंग ईश्वर माची वेलकम. आपला हार्दिक स्वागत असेल. बघा एक मोठे आयोजक आहेत माचीपाडा. येणाऱ्या 9 तारखेला डी नाईट स्पर्धा आपण पाहणार आहोत. ती म्हणजे 7,000 ही स्पर्धा परंतु मोठ्या प्रमाणात ठेवली. आपला सुद्धा बेस्ट ऑफ लक असेल आपल्या स्पर्धेसाठी. निशांत पवार शेवटचा अंतिम षटक घेऊन आलाय. गोलंदाज मार्कवर असणार. 20 धावा फलकावर. स्ट्राईकवर आदित्य. नॉन स्ट्राईकला कुणाल. हलक्या बॅटने खेळला गेला. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. एकेरी धावाने धाव फलक पुढे 6 ते 10-2 पोहोचेल. धाव फलकावरती म्हणजे 21 21 धावा. 21 वर 3 गडी बाद. बघा कुणाल 2 चौकाराच्या मदतीने बॅटिंग करतोय आतापर्यंत आपल्या संघासाठी. स्पोर्टची पूर्ण टीम आमच्यावर जोडली गेली आहे. यावेळेस फटका सुरेखा आहे. मुबारक शाह. बघा जिकडे जिकडे मुबारक शाह तिकडे तिकडे चांगला क्षेत्रक्षण आतापर्यंत पाहायला भेटलाय. 3 चौकार त्याने आपल्या संघासाठी वाचवल्यात. कुणाल किनी ऑफसाईडला फटका खेळायचा प्रयत्न होता. पण कुणाल किनी यांची गोष्ट वी फॅक्टर खूप चांगली बॅटिंग करतोय. लॉंग ऑन असू द्या लॉंग ऑफ असू द्या कव्हर
किंवा मिड विकेट चांगली बॅट त्याची बोलते. मनोज आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. फुलटॉस बॉल फटका असून एक मुबारक शाह पद्धतीचा चांगला क्षेत्ररक्षण करतो. त्याच झोन मध्ये चेंडू टाकला गेला आणि पाहू शकतो लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑफ खेळायचा प्रयत्न होता. अजून एक निर्धाव चेंडू आला. 21 वर धावा स्थिरावली गेली. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. सौदी वॉरियर्सच्या माध्यमातून स्पर्धा बाद फटका फुलटॉस बॉल होता. फटका असून एक परंतु तेवढा चांगला क्षेत्ररक्षण पाहू शकाल. मुबारक शाह काय क्षेत्ररक्षण करतो. अप्रतिम दर्जेदार. बघा मागील 3 चेंडू आपण बॅटलचा पाहिला. कुणाल किनी विरुद्ध मुबारक शाह असा बॅटल होता आणि 3 चेंडू मुबारकने अडवले. त्याने कॅमेरामॅन का सुरेख चित्र टिपत असताना मिस्टर तनय घरात आणि अर्षद घरात बंधू आणि घरात फॅमिली या स्पर्धेला लाभली गेली. ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. सिंगल धाव आली आहे. अंतिम षटकामध्ये 5 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या गेल्या. धावसंख्या आहे धावफलकावर 22 धावा. अक्षय मोरे आमच्या बरोबर ऑनलाईन ऑपरेटर आहेत. त्याचबरोबर मयुरेश घरात आमच्या बरोबर जोडले गेलेत ऑनलाईन स्कोरर. शेवटचा अंतिम चेंडू बाकी षटकामधला 22 धावा धावफलकावर. निशांत पवार चेंडूवर सज्ज होईल परंतु आदित्यवर जबाबदारी. एखादा एकूण चौकार तर आला. एक चांगला बॅटल पाहायला भेटेल. काही 27-28 धावा अवघड जातील. याने गोलंदाजी चांगली आहे. मायकॉप संघाकडे फटका सुरेख खेळला गेला परंतु शिवराम यादव काय क्षेत्ररक्षण केला गेलाय. बघा सगळ्यांना माहित त्याच्याबरोबर शिवराम यादव एक असा खेळाडू आहे ज्याने मुंबईसाठी क्रिकेट खेळला. लेदर क्रिकेट खूप चांगला खेळतोय. असा खेळाडू पाहायला संघामध्ये आहे. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. 23 धावा धावफलकावर लगावेगळ्या 24 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. इलन संघ आपला निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण. सरवली बी संघाला कित्येक धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 25 ते 30. जर आपण सरवली बी संघाच्या कर्णधाराकडे जर आपण मात्र टॉस जिंकला असता आपला निर्णय काय असता. आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असता. आता मात्र मना विरुद्ध 4 षटकार खेळायचे आहेत. काय रणनीती असेल या मॅच मध्ये. रणनीती काय नाही. स्कोर जरा चांगलाच बनवायचा विचार करणार होता. टॉस बॉक्स मध्ये अशी न्यूज होते. डायलफीचा कॉल मध्ये जिंकला गेलाय दीपक इलन बोईसर संघाने आणि निर्णय घेतला प्रथम क्षेत्ररक्षक आमंत्रित केले सरवली बी संघाला. आपण मात्र प्रथम फलंदाजी करूया. जवळ ओव्हर टू कॉम्बॉक्स युसुफ सरांचा आवाज तुमच्या श्रवण इंद्रापूरला पोहोचला जाईल. धन्यवाद कौशिक राऊत यांचा आवाज आपण ऐकत होतो टॉस बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स न्यूज आली आहे की दीपक इलेव्हन या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. प्रथमतः स्वीकार केला क्षेत्ररक्षण. बघा पहिला षटक घेऊन गोलंदाज बिगेश भोईर. सायकर जबीर खान. पहिला चेंडू फटका सुरेख. मनीष भोईर खून झाली चुकी आणि हा आलाय चौकार. खूप कमी वेळा आपण पाहिलं मनीष भोईर खराब क्षेत्ररक्षण करतो पण दबाव आहे. 24 धावा डिफेंड करायचे आहेत. पहिला चेंडू टाकला तर बिगेश आणि पहिल्या चेंडूवर चौकार. पाण्याचा करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चांगल्या क्षेत्ररक्षण केला गेला. विशाल पाटील आपण पाहतोय चेंडूला फुल खेळत असताना डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसरा चेंडू निर्धाव. हलक्या बॅटने सिंगल घ्यायचा प्रयत्न बिगेश पुढे ससावलाय.
मोहम्मद अझुद्दीन स्टाईलमध्ये थ्रू केला गेला, परंतु एक सिंगल डाव परिपूर्ण केली आहे. सोहेल शेख आपण पाहतोय. बघा जबीर आणि सोहेलची जर गोष्ट केली तर सोहेलचे पेचावी सोहेलचे पप्पा कासिम शेख आणि जबीर खान एका संघामध्ये अंडर क्रिकेटला सुरुवात केली होती. आता जो सुपुत्र खेळतोय जबीर खान बरोबर चांगली मोठी ख्याती असणार आहे. एक चांगली मोठी गोष्ट कासिमसाठी. कासिम यांची गोष्ट म्हणजे एक मोठी टेनिस क्रिकेटर आणि एक चांगले गोलंदाज त्यांची दोन सुपुत्र या संघामध्ये खेळतात, अयान शेख आणि सोहेल शेख पॅराडाईज संघामध्ये. 4 चेंडू धावा फलकावर लगावले गेले 6. आता बनवायचे विजयासाठी 18 येणारे चेंडू 20. बॅटिंग खेळायचा प्रयत्न, चेंडू पाहायला प्रयत्न झाला, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, फलंदाज वेगाने धाव घेतली, लेग बायच्या मध्ये एक धाव आली आहे. धावफलक एकीकडे सहसा धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावली गेली ती म्हणजेच 7 अंकावर. इस वक्त त्यावेळेस ड्रम थ्रू करायचा, परंतु यावेळेस एक्स्ट्रा धाव खर्च केली आहे. देखील मनीष बेनने आता सांगितलं गरिबीने आता गेला असं पाहायला भेटतं मैदानाच्या आतमध्ये. धावा कमी तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही एक्स्ट्रा धाव खर्च केली आहे. षटक क्रमांक पाहू शकाल पहिला संपुष्ट आहे. एका षटकाच्या समाप्तीने धावा धावफलक लगावले गेले 9. आणि या मैदानाची गोष्ट केली तर 1 जानेवारीला या मैदानामध्ये आपण DPL सीझन 9 पाहिलं. त्यामध्ये माऊली संघ चॅम्पियन ठरला आणि स्कॉर्पियन संघ रनर ठरला. स्कॉर्पियन संघाचे संघ मालक पाहू शकाल आपण प्रदीप यादव आणि एका बाजूला आलम शेख म्हणजे लल्ली आणि आमचे मित्र कोबरा सामने जाणून घेतात. त्यांचा करूया आपण वेलकम. बघा आमचे जवळचे मित्र आहे, प्रत्येक वेळा क्रिकेटसाठी सज्ज होतात. बघा थोडा जर वेळ जाईल तर खेळाडूवर त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज सुद्धा लागले जाईल. सचिन यादव सुद्धा सामने जाणून घेतात पाहू शकाल. त्याच्याच मोठा बंधू संघ रनर ठरला होता DPL या स्पर्धेमध्ये. गोलंदाज पाहू शकाल समर्थ नावखुरा गोलंदाज, धावा फलकावर 9. आता बनवायचे विजयासाठी 15. हलक्या बॅटने खेळला गेला, सेन्सिबल क्रिकेट म्हणावा लागेल. बघा पहिला चेंडूवर चौकारला, तदनंतर सिंगल धावाने धावफलक पुढे घेऊन जात असताना पॅराडाईज संघाचे दोन्ही बॅटर फटका सुरेख होता. यावेळेस खराब यशस्वी पाहायला भेटला. 22 मध्ये एक धाव आली. धावसंख्या पाहू शकेल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 अंकावर. 3 चेंडू 11 धावा धावफलक, 13 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 15. यावेळेस फटका सुरेख खेळला की आपण हालाय सौदी वरीच्या सन्मानामध्ये चौकार 4 धावा. आता बनवायचे 9. येणारे चेंडू असतील 14. रवींद्र रॉय यांच्या बरोबर जोडले गेले. त्या बॅटने फक्त पुश केलाय आणि एक धाव सिंगल परिपूर्ण केला. बस नंतर की पुश करो और खुश रहो या प्रकारे सिंगल परिपूर्ण केलाय. दीपक 11 सज्ज राहायचा लागेल, शेतासून सजून घ्यायचा पण जसा सामना संपला. हलक्या बॅटने खेळला, चिकी सिंगल, विकेटवर धाव घेतली गेली. अशा खूप कमी प्रमाणावर पाहतो विकेटवर सिंगल घेणारे खेळाडू असतात, परंतु अंडर विकेट मध्ये खूप वेळा आपण पाहायला भेटते. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकांच्या समाप्तीने धावा धावफलकावर आहे तब्बल 17 धावा धावफलक. अर्धा बनवायचे विजयासाठी 7 धावा. विशाल पाटील एक वेगवान गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी मार्कवर. त्यावेळेस फटका सुरेख खेळाडू आहे समर्थीचे माफ करा खेळाडू आहे चेंडूला अडवते. सार्थक आहे चेंडूला फील्ड करत असताना एक सिंगल धाव. धावफलक एकीकडे सहसा होते ते म्हणजे 18 अंकावर बनवायचे 6. त्यावेळेस सेन्सिबल क्रिकेट. बघा वेगवान चेंडू होता, वेगाचा उपयोग केला, फक्त दिशा दिली, टाइम केले गेले, चेंडूला पाठवून दिलाय थर्ड मॅन रिझर्व एकेरी धावासाठी. आता बनवायचे 5. येणारे चेंडू असतील 10. पायावर चेंडू लागला की आपण चेंडू निघून गेला 4 धावासाठी. आता सामना लेवल झालाय. बिनगडी बाद धावा बनवल्या गेल्या 23, मात्र 1 धावांची गरज. बघा पायावर चेंडू होता, कल्याच्या सर्वांनी मनगरसाने चेंडूला ट्रॅव्हल केला गेला 4 धावांसाठी. परत एकदा बॅक टू बॅक चौकार सामना विजय झाला. पॅराडाईज संघ हार्ड लक मायकप हे संघ खूप चांगला कमी क्रिकेट खेळला, परंतु या मैदानामध्ये थोडासा बॅकफुटवर राहिला संघ. धावा कमी झाल्या होत्या, त्या अनुषंगाने सामना विजय झाला.
आणि आपण वळला